तर याच मुद्द्यावरून आपण पाहतोय मुंबईमध्ये आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा वाद एक चिघळत चाललेला आहे। एक अशी बाजू आहे जे उपवर्गीकरणाच्या सोबत आहेत, उपवर्गीकरणाला पाठिंबा देत आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्याच समाजातील काही लोक आहेत जे उपवर्गीकरणाच्या विरोधात आहेत। आपण आता पाहतोय उपवर्गीकरण विरोधी विराट मोर्चा इथं काढण्यात आलेला आहे। अनुसूचित जातींमध्ये, मागासवर्गीयांमध्ये आपण पाहतोय फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप यावेळेस या समितीने केलेला आहे। आपण पाहतोय मुंबईमध्ये हा धडक मोर्चा मंत्रालयावर आणि विधिमंडळावर धडकणार असल्याचं समजतंय। अनुसूचित जाती उपवर्गीकरणासाठी या मुद्द्यावरून हा महामोर्चा काढण्यात आलेला आहे। अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न या निमित्तानं सरकार करत असल्याचा थेट आरोप या संघटनेनं केलेला आहे। त्यामुळे अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे। मुंबईमधली दृश्य आहे, जोरात पाऊस पडतोय, मात्र तरी सुद्धा आपण पाहतोय इथं या आंदोलकांनी त्यांचं आंदोलन सुरूच ठेवलेलं आहे। पावसा पाण्यात सुद्धा हे आंदोलक आक्रमक झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। उपवर्गीकरणाला कडाडून विरोध या सर्वांनी केलेला आहे। विधिमंडळ परिसरामध्ये हे आंदोलन धडकणार असून तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय।